आज आपण किचनमध्ये कामी येणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या अशा टिप्स पाहणार आहोत, ज्याने की तुमची जी कामं आहेत ती सोपी होतील. तर सगळ्यात पहिली टिप म्हणजे आपण जेव्हा जास्त प्रमाणामध्ये सुकं खोबरं आणतो, तेव्हा ते ठेवल्यानंतर त्याला पांढरसर असापणा यायला लागतो, म्हणजे खराब होऊ शकतं ते. तर कीड लागू शकते. तर त्यासाठी काय करायचं आहे, जेव्हा आपण खोबरं आणतो तर ते ओल्या कापडाने थोडंसं कापड ओलं करून घ्यायचं आहे आणि त्याने स्वच्छ असं आपल्याला खोबरं पुसून घ्यायचं आहे याप्रमाणे. त्यामध्ये जी पण घाण असते ती या कापडाला लागून जाईल. तर मागच्या साईडने आणि आतल्या साईडने दोन्हीकडे पुसायचे आपल्याला. आता पुसून झालं की एखादा तासभर हे आपल्याला उन्हामध्ये वाळवायला ठेवायचं आहे. जास्त वेळ वाळवायला ठेवायचं नाही आहे, फक्त 1 तासभर आपण उन्हाला लावून घेणार आहे. तर आता उन्हाला लावून झालं आहे खोबरं. त्यानंतर मी ते खोबरेल तेल घेतलं आहे, ते एका कापडावरती घ्यायचं आहे आणि हे जे खोबरं आहे त्याला आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे, आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने पण. तर असं तेल लावल्यामुळे काय होतं, आपलं जे खोबरं आहे त्याला कीड लागत नाही, ते जास्त काळापर्यंत छान असं टिकून राहतं. तर मी इथे तेल लावून घेतलं आहे आतल्या आणि बाहेरच्या साईडने पण. आता हे खोबरं आपल्याला बंद डब्यामध्ये ठेवायचं आहे किंवा एखाद्या कॅरी बॅगमध्ये ठेवू शकता. बिलकुल पण हे खराब होणार नाही. किंवा याप्रमाणे तुम्ही खोबऱ्याच्या बारीक बारीक अशा चकत्या करून ही भरणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. जास्त अख्खं खोबरं ठेवायचं म्हणलं फ्रीजमध्ये की जागा पुरत नाही, कारण फ्रीजमध्ये जे खोबरं आहे ते पण छान टिकलं जातं. तर नक्की ही टीप वापरून बघा. आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये दही कसं लावायचं. तर इथे माझ्याकडे छोट्या साईजचं जे कॅस्ट्रॉल आहे ते आहे. यामध्ये एकदम घट्टसर असं चमच्याभर दही घेतले मी. ते याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये दूध घालायचं आहे. तर तुम्हाला माहितीच असेल, दही लावण्यासाठी कोमटसर असं दूध घ्यायचं आपल्याला, म्हणजे ज्यामध्ये आपण बोट बुडवू शकू इतकं गरम घ्यायचं आहे. तर आता हे दूध आणि दही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता कॅस्ट्रोलचं जे झाकण आहे ते लावून घेते. हे जे कॅस्ट्रोल असतं ते बराचसा वेळ आतला जो पदार्थ आहे तो गरम करून ठेवतो, म्हणजे लगेचच थंड होत नाही. म्हणजे आपलं जे दही आहे ते पटकन असं लागेल. आणि याप्रमाणे एखादं नॅपकिन वगैरे यावरती ठेवायचं आपल्याला आणि थोड्याशा गरम जागी हे दही आपल्याला लावायला ठेवायचं आहे. म्हणजे 4-5 तासांमध्ये लगेचच आपलं जे दही आहे ते लागतं. तर इथे एक 5 तास झालेत. यातलं थोडंसं दही मी वापरले पण. तर दही बघू शकता तुम्ही, एकदम छान घट्टसर असं लागलं आहे. तर गरम जागी ठेवायचं आहे दही किंवा OTGमध्ये ओव्हनमध्ये. ओव्हन बंद करूनच ठेवायचं आहे, म्हणजे चालू करायचं नाही आहे. त्यामध्ये ठेवू शकता, म्हणजे याला थंड हवा वगैरे लागणार नाही. तर थंडीच्या दिवसांमध्ये दही लावण्यासाठी किंवा पटकन असं दही होण्यासाठी ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. अतिशय उपयुक्त अशा आहे. आता पुढची टिप पाहूयात. तर दूध आपण जेव्हा उकळायला ठेवतो तेव्हा ते जर हाय फ्लेमवरती ठेवलं तर ते उतू जाऊ शकतं. तर इथे मला दुधाचा खवा बनवायचा आहे. त्यासाठी मी दूध उकळायला ठेवलं आहे. तर आपल्याला काही कामं असतात आजूबाजूला, तर ते करायला गेलो तर दूध जे आहे ते उतू जाऊ शकतं. तर त्यासाठी एक टिप सांगते आहे. तर उलथानं जे आहे ते आपल्याला याप्रमाणे पातेल्यावरती किंवा मी कढई घेतली आहे यावरती सरळसं ठेवायचं आहे याप्रमाणे. म्हणजे जे दूध आहे ते थोडंसं हाय फ्लेम जरी केली तरी देखील वरती येतं, पण लगेचच खाली जातं. बिलकुल पण ते उतू जाणार नाही. तर तुम्हाला बघून कळतच असेल, दूध वरती येतं आहे पण लगेचच थोड्या वेळाने जे उलथाणं आहे त्यामुळे दूध लगेचच खाली जातं आहे. तर ही टीप तुम्ही वापरू शकता, ज्याने की तुम्हाला दूध जे आहे ते आटवायला येईल. किंवा कधी कधी आपण नुसतं दूध जरी तापायला ठेवलं तर तुम्ही याप्रमाणे टीप वापरू शकता. तर आता बघूयात पुढची टीप. आता पुढची टीप आहे, आपण जेव्हा मुगाचे डोसे करतो, म्हणजे अख्खे मूग भिजवून, तर तेव्हा काय होतं, आपण डोसे करताना जर फक्त मूगच घातले तर जे डोसे आहेत ते पसरत नाहीत किंवा जरी पसरले तर ते चिटकून बसतात डोशाच्या तव्याला, बिलकुल पण ते निघत नाहीत. तर त्यासाठी काय करायचं आहे, यामध्ये 2 चमचे आपल्याला रवा घालायचा आहे, बारीक रवा, किंवा तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता. म्हणजे जे आपले डोसे आहेत ते छान कुरकुरीत असे पण होतात, त्याचबरोबर ते बिलकुल पण डोशाच्या तव्याला चिकटणार नाहीत. तर मी इथे एक डोसा करून दाखवते आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, जो डोसा आहे तो छान असा पसरला जातो आहे.
बिलकुल पण आपलं जे पीठ आहे ते चिकट झालं नाही आहे. त्यामुळे जो डोसा आहे तो तव्याला चिकटला नाही, लगेचच निघाला आहे. त्याचबरोबर आपले जे डोसे आहेत ते मस्त असे कुरकुरीत होतात. तर नक्की हे हेल्दी असे डोसे तुम्ही करून पहा. आता पुढची टिप म्हणजे आपण कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ एकत्र शिजायला ठेवतो. त्यावेळी काय होतं, जी डाळ आहे ती लवकर शिजत नाही आणि जो भात आहे तो जास्त शिजला जातो. त्यासाठी काय करायचं आहे, तुरीची डाळ धुवून घेतली की त्यामध्ये पाणी घालून आपल्याला थोडा वेळ हे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. एक अर्धा तास भिजलं की मगच आपल्याला कुकर लावायचा आहे. म्हणजे जे डाळ तांदूळ आहेत ते एकत्र मस्त असे शिजतील एकाच वेळी, कमी जास्त होणार नाही. तर इथे बघू शकता भात अतिशय व्यवस्थित शिजला आहे, त्याचबरोबर डाळ पण शिजली आहे. आता पुढची टिप पाहूयात. तर आपण फोडणी करतो तेव्हा तडका जो आहे तो दिला की लगेचच सगळीकडे उडायला लागतो. त्यासाठी काय करायचं आहे, याप्रमाणे एखादं झाकण ठेवायचं आहे. म्हणजे फोडणी करताना त्यावरती झाकण ठेवायचं आहे लगेचच. म्हणजे आपली जी स्टाईल असते किचनची किंवा किचन काउंटर, त्यावरती तेलाचे जे शिंतोडे आहेत ते उडत नाहीत. त्यानंतर तुम्ही झाकण काढून यावरती मीठ वगैरे घालू शकता. तर बघू शकता बिलकुल पण गॅसवरती किंवा स्टाईलवरती तेल उडलेलं नाही आहे. आता पुढची टिप म्हणजे वरणामध्ये मी मोठा चमचा घातला आहे किंवा भाजी हलवण्यासाठी चमचा वगैरे घेतो, तर तो असाच गॅसवरती ठेवला तर गॅस आपला जो आहे तो खराब होऊ शकतो. त्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे, ती आपण गॅसवरती ठेवून या प्रकारे यामध्ये चमचा वगैरे ठेवू शकतो. त्यासाठी आपल्याला वेगळं असं भांडं घ्यायची गरज नाही आहे. तर त्यामुळे आपला जो गॅस आहे तो स्वच्छ असा राहतो, बिलकुल पण खराब होत नाही. तर आजच्या टिप्स मला कशा वाटल्या तर नक्की सांगा. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.